भारतानं बांगलादेश विरुद्धची ही एकमेव कसोटी जिंकून सलग 6वी कसोटी मालिका जिंकण्याचाही पराक्रम गाजवला। या कसोटीत भारतानं बांगलादेशला विजयासाठी 459 धावांचं आव्हान दिलं होतं। त्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं चौथ्या दिवस अखेर 3 बाद 103 धावांची मजल मारली होती। त्यामुळे बांगलादेशला अखेरच्या दिवशी विजयासाठी 356 धावांची आवश्यकता होती, तर भारताला विजयासाठी 7 विकेट्स हव्या होत्या। बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चहापानापर्यंत विजयासाठी संघर्ष करायला लावला। अखेर बांगलादेशचा डाव 250 धावांवर आटोपला आणि टीम इंडियानं 208 धावांनी विजय साजरा केला। विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं सलग 6वी कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवलाच, पण विशेष म्हणजे विराट हा सर्वाधिक 19 कसोटी सामने अपराजित राहणारा भारताचा कर्णधार ठरलाय। याआधी हा विक्रम सुनील गावस्करांच्या नावावर होता। गावस्करांच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ 18 कसोटी सामने अपराजित होता। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 26 कसोटी सामने अपराजित राहण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या क्लाइव्ह लॉईडच्या नावावर आहे। या यादीत रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या स्थानावर आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे। पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलिया संघानं सलग 22 कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची कामगिरी बजावली होती। आंध्र प्रदेशच्या चित्तूर शहरात आयोजित राष्ट्रीय सब ज्युनियर कुस्ती स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या पैलवानांनी एका रौप्य पदकासह 3 कांस्य पदकाची कमाई केली। महाराष्ट्राचा तुषार येवले हा ग्रीको रोमन शैलीच्या 85 किलो वजनी गटात रौप्य पदकाचा मानकरी ठरला। ग्रीको रोमन शैलीच्या 100 किलो गटात महाराष्ट्राच्या रोहित पाटीलला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं। महाराष्ट्राच्याच अक्षय मंगवाडेनं फ्रीस्टाईल शैलीच्या 100 किलो गटात कांस्य पदकाची कमाई केली। महिलांच्या 65 किलो गटात महाराष्ट्राच्या विश्रांती पाटीलनं कांस्य पदक पटकावलं। या 4 पदकांसह महाराष्ट्रानं या स्पर्धेत एकूण 13 पदकांची कमाई केली। सांघिक विजेतेपदाच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या मुलांना 3रा तर मुलींना 2रा क्रमांक मिळाला। इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार म्हणून जो रूटला बढती देण्यात आल्याची माहिती इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं दिली आहे। मूळचा यॉर्कशायर काउंटीच्या रूटनं गेल्या काही वर्षांमध्ये जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक अशी ओळख मिळवली आहे। तो कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचं उपकर्णधारपद भूषवत होता। त्यामुळे अलेस्टर कुकनं इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्याऐवजी रूटच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे। बेन स्टोक्सची इंग्लंडच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे।